जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यावेळेचा करार आहे आणि तो काही मालक स्वतः नाही आहे, तो तिथला वर्किंग पार्टनर आहे, तो तिचा एक कर्मचाऱ्यासारखा वर्किंग पार्टनर आहे आणि तो 6-7 वर्षापासून झालेला करार आहे. तो करार त्याचा आता पूर्ण संपला. आमचं सॉफ्टवेअर चांगलं चालू आहे, त्यामुळे त्याचा आता बँकेशी कुठला संबंध आहे असं मला वाटत नाही. प्रकरण मिटाचा विषय नाही ना. असं काय म्हणणं आहे, तुम्ही पेपरावर मिटवू नका, बस झालं काम चालू ठेवा, मग आम्ही चालू ठेवतो. अरे शिवसैनिक म्हणून मोठी वर्णी आमची लागलेली आहे आणि शिवसैनिक असण्यावर मंत्री असणं हे आमच्यासाठी काही गौण आहे. हम ऐसे लढेंगे, मंत्री भी देखते रहेंगे. आता आम्ही विधान परिषद पोटे साहेबांना आम्ही निवडून आणणार आहोत, दणक्यानं, बिलकुल मजबूतीनं, काही फिकर नका करू. जरी आमच्या विरोधात भाजपा अर्धी असं या महाराष्ट्र जिल्ह्यातले, तरी पोटे साहेब निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, सुपारी घेतली आहे. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत. त्याचं भूमिपूजन लगेच होणार आहे. छत्रपती शिवरायानं काय म्हटलं होतं तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना पोटाशी लावावे, उपाशी राहता कामा नये. हिंदू मुसलमान की बात नाही, आम लोगों की बात आहे. आणि त्या शिवरायांचा पुतळा आम्ही इथे उभारणार आहोत. बँकेतच, नाही तर दुसरीकडे. आमची हात आता बँकेपर्यंतच आहे सध्या. महानगरपालिका आल्यावर मग उभारू, कुठे उभारायचं आहे. क्या केंद्र सरकार जो है राहुल गांधी से डरती है, उनका समर्थन करते हुए जोरदार केंद्र सरकार को हमला किया है. पूरे महाराष्ट्र में कांग्रेस कहाँ है बताओ? 6 तो विधान परिषद आप अनपढ़ हो गए. कांग्रेस लड़ने को तैयार नहीं, फुटपाथ पर नहीं है, मैदान पे नहीं है, तो कहाँ केंद्र की बात कर रहे हैं? महाराष्ट्र के अंदर कांग्रेस कहाँ है? 6 जगह अविरोध हो गई है भाजपा और शिवसेना. तो जिस महाराष्ट्र में राउत जी है, उस महाराष्ट्र की बात सोचो. उसके बाद उनका भी शिवसेना का उबाटा का एक कोई है, उसने भी विड्रॉल लिया है. वो तो ये भी बोल रहे हैं कि ये सब जो है वो पैसे का खेल है. तो तुम भी पैसे का खेल है, तो भाई हम आपको कम होंगे तो हम भेज देंगे, आपको कितने होना तो बता दो. हाँ, महाराष्ट्रात जिल्ह्यातच काय तुम्ही असा कॅमेरा सगळीकडे फिरवा थोडासा. हा, कायच त्याच्यात कोण आवाज नाही उठवला? विनाकारण आवाज उठवते आजकाल लोक, कारण नसताना उठत होते. त्यांच्या सगळ्या 380 त्याच्यात हिंदू मुलींवर अत्याचार झाला असं सांगितलं गेलं. जे काही आहे त्याला तर चिरफाड केला पाहिजे, चौरंगा केला पाहिजे. ज्या पुट्ट्यानं हे केलं त्याचा चौकात येऊन छत्रपती शिवराय सारखा चौरंगा केला पाहिजे. पण मला असं आहे का, कोणतंही प्रकरण तुम्ही धर्मावर नेऊ नका. आखरी मुलींची बदनामी होतं ना. आता अचलपुरात येताना लोक मुली पाहताना विचार करतं का बाबा हे त्याच्यात तर नाही आहे, म्हणजे मोठी अडचण होतं. असं होऊ नये. जे काही वक्तव्य करत असेल त्याचा आम्ही पाहतो दुष्परिणाम समाजावर, माध्यमावर पडत असेल, गावावर पडत असेल, तर ते चुकीचं आहे. भाजपची जे त्याला हवा दिलेली आहे हे चुकीचं केलं का? तर तुम्हीच सांगितलं 10 डाव का हे चूक आहे. तुम्ही आता हे चुकीचं दिसतं आहे का? कारण नसताना आपण हिंदू मुली असं केलं तर त्याच्यामुळं बदनाम तर हिंदू मुली झाल्या ना, लक्षात घ्या ना. तुम्हाला काय झालंय, तुम्ही पत्रकार, काही लोक 24 तास पत्रकारिता डोक्यात असते. थोडंसं त्या प्रकरणामध्ये आपण देश म्हणून पाहिलं पाहिजे, समाज म्हणून पाहिलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे ना. आता तिथं आग लावायचं तुम्ही करत असाल तर काय कसं होणार आहे? कोणी असो, नेता असो का पत्रकार असो, आग बुझण्याची. पत्रकार कधी आग लावत नाही. वा वा, पत्रकाराला तर आग चिंता भेटला तर त्याचा आम्ही तुम्ही सांगतो, तुम्ही फक्त एवढा इस्तो दिसला पाहिजे, त्याची जर आग जर केली नाही तर मी असे कित्येक उदाहरण सांगतो.